मित्रांनो, झी मराठीवर गेल्या 16 मार्चपासून सनई चौगुडे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका सुरू झाल्यानंतर आता या मालिकेवर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. याचं कारण म्हणजे या मालिकेचा शेअर केलेला नवीन प्रोमो, ज्यामध्ये या मालिकेतील प्रमुख नायिका शर्वरी ही खानोलकरांच्या घरामध्ये जाते, जी जयच्या आजीला शोधत एका रूममध्ये जाते. या रूममध्ये टेबलावर सोन्याचे दागिने ठेवले असतात, पण खोलीत खूप अंधार असतो आणि शर्वरीला काहीच दिसत नसतं. तेव्हा चुकून शर्वरीचा त्या सोन्याच्या दागिन्याला हात लागतो आणि ते दागिने खाली पडतात. हे दागिने शर्वरी उचलायला जाते. तेवढ्यातच जयची आई शर्वरीच्या हातामध्ये ते सोन्याचे दागिने पाहते. यावर शर्वरीला ती रूममधून बाहेर खेचत आणताना दिसते. ही माझ्या रूममध्ये काय करते, असं ती शर्वरीला विचारते. नेमकं काय घडलंय हे शर्वरी त्या तेजस्विनी म्हणजे जयच्या आईला सांगताना दिसते, परंतु त्या आई शर्वरीची एकही गोष्ट ऐकताना दिसत नाही आणि थेट ती शर्वरी यांच्या कानशिळात लावून देते. मालिकेतील आणि त्या प्रोमोमधील हाच सीन पाहून झी मराठीचे प्रेक्षक चांगलेच संताप व्यक्त करताना दिसतात, की झी मराठीच्या प्रत्येक मालिकेमध्ये हिरोईन अशा प्रकारे का मार खाते. मग यामध्ये झी मराठीच्या सर्वच नायिका येतात, ज्यामध्ये सावली, पारू, कमळी, तारिणी, श्रावणी या सगळ्यांचीच नावं इथे नेटकऱ्यांनी घेतलेली आहेत. या प्रत्येक हिरोईननी मालिकेमध्ये कोणाचा आणि कोणाचा मार खाल्लेला आहे. म्हणजे झी मराठीच्या प्रत्येक मालिकेची कॉपी दुसऱ्या मालिकेमध्ये होत असते, असाही आरोप झी मराठीच्या प्रेक्षकांनी लावला आहे. झीच्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य नायिका का मार खातात, असं का तुम्ही दाखवता, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर अशाच पद्धतीचा संताप सनई चौगुडे या मालिकेच्या प्रेक्षकांनी देखील व्यक्त केला आहे. तर या मालिकेबद्दल आणि एकंदरीत या सीनबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.